आखाती देशातील युद्धामुळे भारतात गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. या टंचाईला लक्ष वेधण्यासाठी आज नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या तलाठी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीकडून चूल मांडो आंदोलन करण्यात आलं. आपल्या सोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. दादा, काय सांगणार, आजचं आंदोलन काय केलं व आपली मागणी काय? पूर्ण देशामध्ये आता आपण बघतोय की गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. ही जी टंचाई आहे ही कृत्रिमरित्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री दोघांचंही म्हणणं आहे की गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. मग लोकांना विटी धरण्याचं काम हे सरकार, हे शासन का करतं, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असतो. आज आपण बघतो की सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर ज्या काही बातम्या लागतात त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लांबच्या लांब रांगा त्या सिलेंडर घेणाऱ्यांच्या लागल्या आहेत. मग ही लोकांसाठी आपण जी यंत्रणा राबवतात ती योग्य आहे का, असा आमचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हे चूलमांड आंदोलन आज केलं आहे. दादा, आज तलाठी कार्यालयामध्ये आंदोलन केलं, काय केलं नेमकं आणि कोणाला निवेदन दिलं? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तलाठी कार्यालय मनमाड येथे जे आंदोलन केलं आहे ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यव्यापी आंदोलन आहे. आणि त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी चूलमांडो आंदोलन केलं व त्याच्यासाठी जे आम्ही निवेदन या मनमाड शहराच्या सरकारी अधिकारी साहेबांकडे दिलं आहे, त्यांच्या मार्फत ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे द्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. वंचित आघाडीने केलेल्या या आंदोलनामध्ये गृहिणी देखील सहभागी झालेले आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करू. ताई, काय सांगणार, काय मागणी आहे आणि आपल्याला गृहिणी म्हणून काय वाटतं? एक गृहिणी म्हणून मला इतकंच वाटतं की पहिले जो गॅस मिळत होता, गॅस सिलेंडर संपल्याबरोबर लगेच गॅस मिळत होता 2 दिवसात, आता तो 25 दिवसावर गेलाय. तर लवकरात लवकर या निवेदनाद्वारे शासनाने याची दखल घेऊन गृहिणींना 1,500 रुपये लाडकी बहीण न देता गॅस जरी दिला तरी गृहिणी खुश होतील, असं माझं शासनाला वैयक्तिक मत म्हणून सांगते. एकंदरच चक्क तलाठी कार्यालयात चूल पेटवत भाकरी थापून निवेदन आणि भाकर ही शासनापर्यंत पोहोचवली आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.